आणखी एक महत्त्वाची बातमी, शिंदेंनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे आपल्यासोबत स्वतः फोन लाईनवरून जोडलेले आहेत। संतोष सांबरेजी, तुम्ही चौकशीची मागणी केली होती आणि आता तसे आदेश देण्यात आलेत, काय प्रतिक्रिया? खरपुडी जालना येथील सिडको प्रकल्प हा कधीही व्यवहार्य नव्हता। या संदर्भात पहिल्यांदा नोटिफिकेशन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2019ला या प्रोजेक्ट संदर्भातला आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल फिजिबिलिटी रिपोर्टसाठी सिडकोला आदेशित केलं। त्या श्रेष्ठ संस्थेमार्फत अर्न्स्ट अँड यंग या नामांकित संस्थेमार्फत त्याची आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर करण्यात आला। तो पूर्णपणे निगेटिव्ह होता, प्रकल्पाच्या व्यवहार्य नसल्याचा अहवाल होता, अनेक कारणं होती त्याला। त्यानंतर सिडकोच्या बैठकीमध्ये तो ठराव मंजूर झाला आणि प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात शासनाला ठराव पाठवण्यात आला। तत्कालीन शासनाने 2019ला तो प्रकल्प डिनोटिफाईड केला, रद्द केला। त्यानंतरच्या काळामध्ये या भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात जागा संपादित करून ठेवलेल्या होत्या प्रकल्पासाठी। त्यांनी परत हालचाली सुरू केल्या आणि परत एकदा प्रकल्प शासनाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला। तो प्रकल्प नंतर पुन्हा एकदा नोटिफाय झाला आणि सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक धनदांडग्या उद्योजकांनी, भूमाफियांनी जवळपास 330 कोटी रुपये या भूसंपादनाचे मावेजा घेतलेला पण आहे। नक्कीच संतोष सांबरेजी, आता आपण पाहतोय की चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, तुम्ही याचा पाठपुरावा आता करणार आहात का? महोदयांना मी या संदर्भात मागच्या आठवड्यातच पत्र दिलं होतं। त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सचिवालयाने या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना या संदर्भातल्या माझे जे काही मुद्दे होते ते सविस्तरपणे या पत्राद्वारे, निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते। त्या मुद्द्यांच्या आधारे या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि चौकशीचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद संतोष सांबरेजी, तुम्ही TV9शी बोलला।